वळूयात पुढच्या बातमीकडे। बातमी भिवंडीमधून आहे। भिवंडीमध्ये धोकादायक 4 मजली इमारत रात्री कोसळली। या इमारत दुर्घटनेमध्ये 5 जणांचा मृत्यू झाल्याचं कळतंय। नारपोली गंगारामवाडी परिसरातील कोहिनूर इमारत ही कोसळलेली आहे। दरम्यान इमारत रिकामी केल्यानंतर पुन्हा इमारतीमध्ये जाऊन साहित्य काढण्यासाठी गेलेले रहिवासी या ठिकाणी अडकल्याची भीती आहे। आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन सध्या दुर्घटनास्थळी भेट देणार असल्याची माहिती आहे। भिवंडीमध्ये रात्री धोकादायक इमारतीचा भाग कोसळून दुर्घटना घडली आहे। घटनास्थळी एनडीआरएफ कडून बचाव कार्य करण्यात येत आहे। भिवंडीच्या नारपोली गंगारामवाडी परिसरात 4 मजली कोहिनूर इमारत असून रात्री 11:30च्या सुमारास ही इमारत कोसळली। नेमकी दुर्घटना कशी घडली ते पाहूया। कोहिनूर इमारतीला पालिकेने धोकादायक घोषित केलं होतं। इमारतीच्या एका विंगच्या तळमजल्यावर पिलर दुरुस्तीचं काम सुरू होतं। संध्याकाळी 6 पासूनच इमारतीला तडे जायला सुरुवात झाली होती। इमारत झुकत असल्याचं समजताच रात्री 8 वाजता रिकामी करण्यात आली। त्यानंतरही तळमजल्यावर दुरुस्तीचं काम सुरूच होतं। तसंच काही रहिवासी साहित्य काढण्यासाठी इमारतीमध्ये गेले होते। रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास इमारतीचा भाग कोसळला। घटनेची माहिती मिळताच प्रशासन घटनास्थळी धावून गेलं। इमारतीपर्यंत पोहोचण्यासाठीचा रस्ता अरुंद होता। इमारतीसमोरील चाळ तोडण्यात आली। त्यानंतर बचाव कार्याला सुरुवात झाली। हम लोग वो सामने वाले रूम में थे। जब हादसा होने लगा तभी मेरे को वो टूटने की आवाज आती है। सब बिल्डिंग चटक रही थी। कितने बजे से आवाज आ रही थी? 6 बजे से ही आवाज आ रही। 6 बजे से ही पूरा दीवार वाल 6 बजे से फट गया था। जब वो गिर रहा था ना तो मतलब वो धीरे धीरे करके हम लोग के ऊपर गिरने लगे। तो मैं वहां से निकल रही थी। वहां से वो साइड से टूट रहा था ना, तो वहां से पूरा मिट्टी और पानी आने लगा। तो मैं उसमें पूरा दब चुकी थी। ही धोकादायक घोषित होती, सी कॅटेगरीमध्ये घोषित होती। ते रात्री ते लोक काहीतरी कामं करत होती, मजदूर, ती बिल्डिंग रिपेअरिंग करायचं। तर असे 6-7 जण ह्याच्यात दबलेले असं वाटत होते। बिल्डिंगमधले बाकीचे लोक सगळे बाहेर निघालेले होते।